या संघाची विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आत यशवंत आणि विलास यांची जोडी। तत्पुरती आपण पाहतो की गोलंदाजीच्या मात्र मोर्चा सामन्यासाठी येईल तो मात्र एक बाजूने दीपक। दोन्ही संघासाठी मात्र महत्त्वाचा सामना असेल, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी। तत्पुरती आपण पाहतो की क्रिकेट हा देखील एक अनिश्चितचा खेळ आहे, कारण देवाने आधीच सांगून ठेवली, कारण माझ्याकडून जर मिळाले असते तर शेतकऱ्याला पीक आणि भिकाऱ्याला भीक कधीच कमी पडून दिले नसते। मग त्यासाठी मात्र माणसाला कर्म काम करायला लावलंय जमिनीवर, आणि काम करत असताना आपण पाहतो एक बाजूने मात्र पहिलं षटक घेऊन येते दीपक। ओके यस, सामन्याला सुरुवात होते। या ठिकाणी आपण पाहतो की लेफ्ट हँड फलंदाजासाठी मात्र रायटर ऑन द विकेटचा तर मारा केला जाईलच, परंतु तत्पुरती आपण पाहतो की राऊंड विकेटचा मारा केला जाईल लेफ्ट हँड फलंदाजासाठी। तत्पुरती आपण पाहतो पहिला चेंडू असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना हो शॉर्ट पिच चेंडू पडला, नंतर मात्र कव्हरमध्ये शानदार क्षेत्ररक्षण। यावेळेस आपण पाहतो की नक्कीच दमखम दाखवावं लागेल प्रत्येक क्षेत्ररक्षकाला, प्रत्येक फिल्डरला मात्र आपल्याला योगदान द्यावं लागेल, कारण आपलं 100% जेव्हा योगदान द्याल तेव्हा मात्र नक्कीच आपला संघ विजयी होईल। पण या ठिकाणी बघायला गेले तर एक इन्फॉर्म फलंदाज आहे, कारण प्रत्येक मॅच मध्ये 2 मॅच मध्ये जर बघायला गेलं तर 10 विकेटनी सामना जिंकला होता। त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी वावर विरुद्ध सामना झाला होता, त्या सामन्यात जर बघायला गेलं तर नक्कीच या ठिकाणी त्यांनी मात्र तो सामना 23 धावांनी जिंकला होता, आणि जिंकत असताना या सामन्यात देखील एक मोठी चुरशीची लढत पाहायला मिळेल। ओहो कट केलाय, हुक केलाय, पाठीमागे खाली क्षेत्र 1 बाउन्स चौकार नाही तर 2 बाउन्स चौकार जातोय सिम्मा रेस आपलीकडे। पहिला चौकार पाहायला मिळतोय पोल फायनलच्या सामन्यामध्ये यशवंत यांच्या बॅटच्या माध्यमातून चौकार। चौकार जास्त तर आपण पाहतो की देखील आमच्या मंचावर उपस्थित मानवांच्या प्रत्येकदा सरचे स्वागत आहे। आपण पाहतो की देखील आदरणीय श्री बालचंद्र घाटाळ उर्फ दादूबाई आशी ग्रामपंचायत उपसरपंच यांचे मात्र नक्कीच संध्याकाळच्या सत्रात आगमन आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यात आपण पाहतो की नक्कीच त्यांनी वैयक्तिक बक्षीस देखील लावलं होतं, परंतु मात्र नक्कीच ते बक्षीस त्यांना प्राप्त करता आलं नाही। यावेळेस संधी निर्माण झाले, पाणी योग्य ठेवलं, कोणाचा कॉल आहे? ओ हो हो, त्यावेळेस सुंदर झेल पकडला जातोय, आणि जात असताना मात्र या ठिकाणी यशवंत यांची महत्त्वपूर्ण विकेट खाली जाते। पहिला झटका लागतोय तो मात्र ब्राह्मणपडा या संघाला। बघायला गेले तर गोलंदाजी तर नक्कीच धार आहे ती मात्र ब्राह्मणपडाकडे। बघायला गेले तर नक्कीच विलास, त्याच्यानंतर महेश भाऊ बाले, त्यानंतर आपण पाहतो यादव रामदास हे मात्र गोलंदाज तर आहेत, परंतु मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येते यादव। त्याने मात्र नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर वावर संघाविरुद्ध शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार मारला होता, आणि आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं। तोच हा यादव मात्र नवीन फलंदाज येते मैदानाच्या आत विलास यांच्या साथ देण्यासाठी। त्यापुरती मात्र दीपक यांना पहिली विकेट मिळते। स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, घाई करायची आहे, आणि घाई करत असताना आपण पाहतो या ठिकाणी या प्रथम शेल्फिस्टर दामोडी चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय अंतिम टप्प्यात आली। अंतिम टप्प्यात आली, सन्मान देऊन एक डिफेन्सिव्ह शॉट पाहायला मिळाला होता। स्ट्राइक रोटेट करण्याच्या मानस धाडत मात्र या ठिकाणी सफल होतोय। सफल होत असताना एक धाव तर काढली जाते, परंतु एक धाव काढत असताना मात्र स्ट्राइक दिली जाते सलामीरी फलंदाजांना विलास यांना। कारण या स्पर्धेमध्ये जर बघायला तर पहिले पारितोषिक असेल 31,000 आदरणीय श्री हेमंतजी सौरा साहेब खासदार व माननीय श्री हरिचंद्रजी भोई साहेब आमदार यांच्या सौजन्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतो की नक्कीच गोलंदाजासाठी देखील विकेट घेतली तर या ठिकाणी बक्षीस आले 100 रुपये। त्यानंतर प्रत्येक षटकामागे देखील षटकार जर मारले गेले तर या ठिकाणी मात्र 100 रुपये कॅश प्राइज आले, परंतु मात्र चेंडू रोखून जाऊ शकला नाही, चेंडू सीमा पार निघून जाते चौकार। फलंदाजी मार्फत परत एकदा सूचना असतील मित्रांनो, या ठिकाणी परवणी आली फलंदाजासाठी देखील आणि गोलंदाजासाठी देखील। प्रत्येक चेंडूवर जर षटकार जर मारला गेला फलंदाजांनी तर त्यांच्याकडून आदरणीय भालचंद्र भाऊ घाटाळ यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज। त्याच्यानंतर गोलंदाजाला देखील प्रत्येक विकेट जर काढली गेली या ठिकाणी तर मात्र 100 रुपये कॅश प्राइज आली। अभिनंदन सर, थँक्यू सो मच। आपण प्रत्येकदा मॅच कडे जाऊया। जात असताना आपण पाहतो 5 चेंडू टाकून झाली, 5 चेंडू टाकून झाल्यानंतर मात्र धावसंख्या पाहायला मिळते 3 धाव। शेवटचा चेंडू संध्याकाळच्या सत्रात मित्रांनो नक्की स्पीडअप घ्यायचे आहे, कारण सूर्य देखील आपल्या पश्चिमेच्या बाजूला झुकताना पाहायला मिळतोय। कट केलाय शॉर्ट थर्ड मॅन रेजन मधून आपण सांगतो नाही की जिथे शक्तीचा वापर नाही तिथे युक्तीचा वापर, आणि युक्तीचा वापर करत असताना एक नचाकत बरा फटका पाहायला मिळतोय। फ्लॅश मध्ये कट केलाय, ट्रायल करत असताना चेंडू सीमारेस आपल्याकडे चौकार। कारण आपण पाहतोय विलास यांच्या बॅटच्या मधून हा चौकार पाहायला मिळाला होता। षटक देखील संपते, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। धावसंख्या पाहायला मिळते ती 13, एक गडी बाद 13च्या सरासरी धावसंख्या जर काढली गेली तर 39च्या आसपास जे मगाशी टार्गेट ठेवलं होतं वावर संघाविरुद्ध तेच आपल्याला पाहायला मिळेल। तत्पुरते 2 षटकांचा खेळ बाकी, सिलेक्ट स्पीडअप घ्यायचा आहे। नवीन गोलंदाज कोण येईल पाहणे योग्य ठरेल। स्वामीनगर आसे या संघाकडनं
आज बाहेरची कोणाची बाजूने लक नसीब कोणाची बाजूने असेल त्याप्रती प्रत्येकदा सूचना असतील मित्रांनो. मैदानाच्या फलंदाजांनी जर एक षटकार मारला तर या ठिकाणी सेब्रोचे कॅश प्राइज आली. गोलंदाजाने एक विकेट काढली तर या ठिकाणी मात्र आदरणीय भालचंद्र खटाळ भाऊ उपसरपंच ग्रामपंचायत आशी यांच्याकडून मात्र नक्कीच सिमरचे कॅश प्राइज लागले. दोन्ही संघांसाठी कॅश प्राइज लावले परंतु षटक घेऊन येतोय या ठिकाणी दत्ता. संध्याकाळच्या सत्रात मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय की देखील 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पॉल फायनलचा सामना पाहत असतील त्यांना मात्र प्रत्येकदा आमच्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा असतील. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेअर करत असताना आपण पाहतोय की देखील जे अंतिम संघ 8 मध्ये पोहोचले त्यांना देखील सूचना असतील की आपण नक्कीच या गुरुवारच्या दिवशी 9 तारखेला या मैदानात मात्र आपण 9:30च्या दरम्यान आपल्याला उपस्थित राहावं लागेल. त्यानंतर फील्ड मध्ये परिवर्तन दत्ता येतोय. येणारे द्वारा चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. षटक मिळून टाकलं जाईल का, विकेट काढलं जाईल का, रोखलं जाईल का, कोणाचं लक कोणाचं नसीब यावेळेस लागते. तत्पुरती एक ऑन साइडला मोडण्याचा प्रयत्न केला होता, वाकून झुकून घुटणे टेकून खेळण्याचा प्रयत्न तर केला होता परंतु मात्र कुठल्याही प्रकारच्या बॉल आणि बॅट यांचा संपर्क झाला नाही. कारण आपण पाहतो की देखील या ठिकाणी यादव स्ट्राईकला आहे. तत्पुरती दत्ता हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. अडोशी पडोशी नक्कीच हे संघ बघायला गेले तर आहेत. यावेळेस अटॅक केलाय प्रत्येकदा नो मेन्स मध्ये चेंडू पडल्यानंतर मात्र पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे पण तो रोखू शकणार नाही. नो चान्स. संदीप सिम्मार सपलीकडे जातोय. चौकार. चौकार गेलाय आणि चौकार जात असताना थोडीशी स्पीड घ्यायची आहे मित्रांनो. आमचे व्हॉलेंटियर तिकडे असतील तर चेंडू आणण्यासाठी राहायचे उभं तयार राहायचे आहे. तयार होत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी 5:38 झाल्यानंतर मात्र थोडीशी स्पीड घ्यायची आहे मित्रांनो. कारण दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला चेंडू दिसणार नाही. कारण या मैदानात जर बघायला तर लाल बाट्या आणि लाल मिठी असल्या कारण मात्र चेंडू धूळ काळा होतोय आणि ब्लॅक होत असताना आपल्याला चेंडू दिसणार नाही. जमीन लगत जर आकाशातून मारला तर लगेच चेंडू दिसेल पण संध्याकाळच्या सत्रात मात्र लगेच कट्ट्याची टक्कर. यावेळेस प्रत्येकदा अटॅक केलाय. पाठीमागे फिल्डर तयार आहे परंतु ते तयार होत असताना रोखलं जाईल की नाही दुसरी धाव परंतु मात्र एक सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते. एक धाव येते. एक धाव आल्यानंतर आपण पाहतो की ही प्रतियोगिता जर संपल्यानंतर आपण पाहतो की देखील 18 जानेवारी पासून जिल्हा परिषद अध्यक्ष चषक 2025 स्पर्धा देखील आपल्याला मोखाडा फायटर क्रिकेट क्लब या अंतर्गत आपल्याला मोखाड्याच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोखाडा तालुक्यातील ही 1 लाखाची स्पर्धा असेल. कारण मालिकावर जर बघायला तर नक्कीच HF CD डिलक्स आपल्याला ही बाईक असेल आणि त्यानंतर आपण पाहतो की बेस्ट बॉलर बेस्ट फलंदाज आणि बेस्ट मॅन ऑफ द मॅच मात्र त्या ठिकाणी मात्र सायकल ठेवण्यात गेली आणि सायकल ठेवत असताना आपण पाहतो की एक मोठी प्रतियोगिता असेल. प्रथमच आपण पाहतो की 2025च्या सत्रामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष चषक 2025 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि मिळत असताना आपण पाहतो पुढील चेंडू प्रत्येकदा अटॅक केलाय. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी परंतु मात्र स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने आला होता. एक सिंगल धाव. बऱ्याचशा ठिकाणी मात्र क्रिकेटचे महासंग्राम चालू आहे कारण ही स्पर्धा संपल्यानंतर 11 जानेवारी आपण पाहू शकाल रिटीपाडा या मैदानावरती मात्र श्री इव्हेंट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण 30,000ची स्पर्धा पाहाल. त्यानंतर आपण पाहतोय 20 जानेवारी ही शिवखंडी हर्सुल भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ती मात्र नक्कीच 51,000ची स्पर्धा असेल. त्याच्यानंतर आपण पाहतोय की 27 जानेवारी मात्र सिंगदरी ही एक मोठी स्पर्धा असेल. यावेळेस प्रत्येकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू सोडला होता. सोडत असताना मात्र कुठल्याही प्रकारचा इशारा नसेल. डॉट चेंडू पाहायला मिळते. डॉट चेंडू आल्यानंतर धावसंख्या जर बघायला गेली तर मित्रांनो या ठिकाणी 19 या आकड्यावरती रोखले आणि रोखत असताना मात्र काय किफायती षटक पाहायला मिळते. ह्या षटकात बघायला गेलं तर आतापर्यंत एक चौका तर मारला होता परंतु एक चौका मारत असताना 6 धावा खर्च केलाय आणि 6 धावा खर्च करत असताना जर षटकार जर मारला प्रत्येक चेंडूवरती तर या ठिकाणी मात्र देखील भालचंद्र भाऊ घटाळ यांच्याकडून देखील समृद्धी कॅश प्राइज लावली. विकेट काढली तर कॅच. ओहो यावेळेस एक संधी निर्माण झाली होती परंतु मात्र या ठिकाणी चेंडूला रोखले जाते. फ्लाय स्लिपला मधून चेंडू गेला होता मात्र शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धावा आल्यानंतर आपण पाहतोय षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती या ठिकाणी 21 धावसंख्या. एक विकेट गमावून मात्र ब्राह्मणपाडा ही संघाची धावसंख्या पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतो की देखील रवळगाव चषक 2025 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 41,000ची स्पर्धा ही मात्र 1 फेब्रुवारी पासून चालू होते. त्यानंतर RCB बेची ही मात्र नक्कीच या ठिकाणी 19 किंवा 20 जानेवारी पासून चालू होती. बऱ्याचशा ठिकाणी मात्र क्रिकेटचे महासंग्रामाचे मात्र मॅचेस चालू आहेत आणि चालू होत असताना आपण पाहू शकाल मात्र शेवटच्या षटकांचा खेळ बाकी शिल्लक आणि शेवटच्या षटकांचा खेळ बाकी शिल्लक असताना मात्र या ठिकाणी दिलीप घेऊन येतोय. गोलंदाजी मार्गात थोडंसं परिवर्तन देखील पाहायला मिळते. परिवर्तन होत असताना अजूनही सलवेरी विस्फोटक फलंदाज मात्र स्ट्राईकला येतोय विलास. ओहो यावेळी वाईट शकल
मागच्या मॅच मध्ये देखील चांगली तर गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्याने नियंत्रण थोडासा बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला जात होता. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. त्यानंतर मात्र आखूड जर टप्पा टाकला तर सीमापार जाईल की नाही पाणी योग्य, परंतु मात्र कला तर आहे, कॉन्फिडन्स आहे, स्किल आहे, तजुर्बा आहे आणि तजुर्बा असल्या कारण आपण पाहतो की अतिरिक्त धाव तर खर्च केली. परत एकदा पहिला चेंडू ओहो फ्लॅश मध्ये लेंथवरती एक नेऊन खेळण्याच्या प्रयत्नात सफल डफल होतोय. सफल झाल्यानंतर चेंडू षटकारांसाठी निघून जातोय. बिग षटकार आपण पाहतोय ना, जिथे षटकार मारला जातो तिथे थोडा कॉन्फिडन्स मारला जाते. कारण अशा वेळेस मित्रांनो आखूड टप्प्याचा चेंडू टाकाल तर आपल्याला झोपेतून उठवलं तरी मात्र फलंदाज मारू शकेल. कारण जेव्हा मात्र त्यांना एक मोठी संधी निर्माण होते, थोडासा बॉडीचा बॅलन्स घेऊन खेळला होता. यावेळेस आपल्याला थोडासा चेंडू पुढे ठेवावा लागेल. ठेवत असताना आपण पाहतोय प्रत्येकदा कानमंत्र दिले जाते, रोखण्याचा प्रयत्न आहे. कारण मित्रांनो ही संधी पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही आणि मिळत नसणार. संध्याकाळच्या सत्रात मात्र जेव्हा चुका झाल्या हो यावेळी अजब गजब तरीकेचा बॅट तर फटका तर हुकला होता, परंतु मात्र जेव्हा पाठीमागून बॅट फिरली होती तेव्हा मात्र चेंडूला बॅटला लागला होता. एक सिंगल धाव येते. एक सिंगल धाव आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते 29. 5 चेंडू सॉरी मित्रांनो 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 29 या आकड्यावरती रोखले. येणारे 4 चेंडूमध्ये नक्कीच कोणती धावसंख्या असेल हे आपल्याला पाहायला मिळेलच. अटॅक केलाय प्रत्येकदा ब्लॉक कॉलमध्ये. लेग बिफोर जर राहिला असता तर ह्या ठिकाणी विकेट दिली गेली, परंतु मित्रांनो तो रूल्स आपल्याकडे नाही आहे आणि नसल्या कारण मात्र आपण पाहतो की बाईच्या स्वरूपात ही धाव तर मिळू शकेल. बाईच्या स्वरूपात आल्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी दिलीप भाऊ यांची एक शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. कारण पहिला चेंडू तर वाईट टाकला होता, परंतु मात्र एक षटकार थोडा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. यावेळेस थोडासा नियंत्रण के साथ परिवर्तन के साथ गोलंदाजी पाहायला मिळते आणि मिळत असताना आपण पाहू शकाल अजूनही येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. धावसंख्या पाहायला मिळते 1 गडी बाद 30. कट केलाय फ्लाय स्लिप मधून. आतापर्यंत जे बक्षीस लावलं होतं ते मात्र नक्कीच एक षटकार तर मारला होता. विलास यांना ते बक्षीस मिळालं असेल, परंतु यावेळेस रनआउटची संधी निर्माण तर झाली, परंतु आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नात मात्र यादव या फलंदाजाला बाधावं लागते. दुसरा झटका येतोय रनआउटच्या स्वरूपात. 1 धाव तर येते. 1 धाव आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते 31. 31 धावसंख्या, परंतु मात्र रोखण्याचे काम केले. रोखत असताना आपण पाहतो की या ठिकाणी दमखम तर आहे ती मात्र स्वामीनगर असे संघाकडे एक सुवर्ण संधी, परंतु सुवर्ण संधी होत असताना रमेश नवीन बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळेल. आपण पाहतो ना की नेहमी आपल्या क्रमावर विश्वास ठेवा, आपल्या राशीवर विश्वास ठेवू नका. कारण राम आणि रावणाची रास एकच होती, पण विनयतीने दोघांनाही आपल्या क्रमानुसार मात्र फळ दिलं होतं. आणि फळ देत असताना आपण पाहतो की या ठिकाणी परिश्रम मेहनत कष्ट करत असताना कोणत्या संघाला फळ मिळेल पाहणे योग्य ठरेल. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. प्रतिक्रिया राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतो की दिलीप मात्र 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार. ओहो यावेळेस देखील चेंडूला फ्लॅश मध्ये मोडलाय. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस आपण पाहतो की सुंदर झेल पकडला जातोय. झेल पकडत असताना आपलं मात्र नैकीच बडी मछली जाल में फस गई. कारण विकेट नंबर 3 विलास यांच्या महत्वपूर्ण विकेट काढल्यानंतर मात्र थोडीशी खुशीची आनंदाची लहर चेहऱ्यावरती पाहायला मिळते. कारण एक बाजूने बघायला गेलं तर नक्कीच या ठिकाणी दिलीप भाऊ यांना विकेट मिळते, म्हणजे यांना 100 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की विलास यांनी एक षटकार मारला, त्यांना देखील कॅश प्राइज झाले. कारण प्रत्येक चेंडूवरती षटकारासाठी 100 रुपये बक्षीस लावलं होतं आणि विकेट साठी देखील या ठिकाणी बक्षीस लावलं होतं. आदरणीय भालचंद्र भाऊ घाटाळ उपसरपंच ग्रामपंचायत अशी नक्कीच संध्याकाळच्या सत्रात मात्र आमच्या मंचावर उपस्थित आहेत आणि उपस्थित होत असताना मात्र सामना पाहताना पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहतो की शेवटचा चेंडू असेल, स्ट्राईकला जाईल तो मात्र या ठिकाणी महेश. षटकार जर मारला तर 37-38 धावांचं आव्हान. ओहो ब्लॉक हॉल मध्ये चेंडू सोडला होता, पॅडला लागला होता. लागत असताना आपण पाहतोय की लेग बॅचच्या स्वरूपात 1 धाव तर मिळते, परंतु मात्र पहिली इनिंग समाप्त होते. घाई करायची आहे मित्रांनो, अंधार पडतोय. 5:46 झाल्यानंतर मात्र या ठिकाणी लक्ष ठेवले ते मात्र 33 धावांचं, म्हणजेच 11च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल स्वामीनगर आरसी या संघाला. चला घाई करायची आहे मित्रांनो, आपण ब्राह्मणपाडा संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ताबा घेत असताना आपण पाहतो या ठिकाणी मात्र एक शानदार कमबॅक केलाय दिलीप भाऊ यांनी. रोखलंय शेवटच्या षटकात बघायला तर नक्कीच रोखून धरलाय आणि रोखून धरत असताना मात्र एक प्रति षटकामध्ये बघायला गेलं तर मोठं तर आव्हान नाही, कारण 11च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. लागत असताना आपण पाहू शकाल की कोणता संघ अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल. अजूनही मित्रांनो रंगतदार चुरशीची लढत पाहायला मिळेलच. लगेचच मित्रांनो 2 बॅटर देखील मैदानाच्या आत जायचे.
अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर आपण पाहतो की सेल्फी दमोडी चषक 2025 स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी 1 जानेवारी पासून या प्रतियोगितेला सुरुवात होत असताना अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर मात्र शेवटचा पोल आणि शेवटचा पोल असल्याकडे मात्र आव्हान ठेवले दुसरी इनिंग मध्ये शामीनगर आसी या संघावर 33 धावांचं बघणे योग्य ठरेल की अंतिम 8 मध्ये कोण पोहोचला आणि अंतिम 8 मध्ये पोहोचत असताना आपण पाहतो की दोन्ही संघासाठी मात्र नॅकीच्या चुरशीची लढत काट्याची टिकर बनवत असताना आपण पाहतो की 2009 वर्षातील 25 या ट्रॉफीचा कोण हकदार बनेल ते मात्र आपल्याला नक्कीच्या दिवशी जर बघायला तर 9/1/2025 गुरुवारच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेलच कारण उद्याच्या दिवशी जर बघायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला क्रिकेटचे महासंग्रामातील मेगा फायनलचे सामने देखील पाहायला मिळत असताना आपण पाहतो की ब्राह्मणपडा हा संघ मात्र मैदानात उतरलाय 2 बॅटर देखील मैदानाच्या ज्याच्या मित्रांनो तुम्हाला चेंडू दिसणार नाही आणि दिसणार नसल्या कारण आपण पाहतो की इस्लामीची जोडी कोण असेल मैदानाच्या आत दिलीप जाईल त्याच्यानंतर आपण पाहतो की नक्की त्यांचे साथीदार कोण असतील दीपक आणि सुभाष आपण पाहतोय की जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजेच मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजेच आपला आत्मविश्वास विलास पहिले षटक घेऊन येते येत असताना आपण पाहू शकाल की देखील 18 चेंडू 33 धाव म्हणजेच 11च्या सरासरी धावसंख्या बनवावी लागेल परंतु रोखलं जाईल का कारण कमबॅक करत असताना आपण आतापर्यंत आपण पाहू शकाल की ब्राह्मणपडा या संघाने 2 सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर 10 विकेट्सने सामने जिंकले होते 10 विकेट्सने सामने जिंकत असताना जिथं मात्र त्यांचा सामना झाला होता मडकीची मीठ शिवपुत्र 11 यांच्या विरुद्ध 10 विकेटने सामना जिंकला होता त्याच्यानंतर आपण पाहतोय दुसरा सामना झाला होता त्याच सामन्यात देखील त्यांच्या मात्र 10 विकेटने सामना जिंकला होता जिंकत असताना आपण पाहतोय वावर संघाविरुद्ध 24 धावांनी सामना जिंकला होता आणि 24 धावांनी जिंकत असताना आपण पाहतो की सामन्याला सुरुवात होते कारण प्रत्येक दिवस सांगतो की हा तुझा अंत नाही आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो की तुझी माझी सुरुवात आहे आणि सुरुवात होत असताना मात्र या सामन्याला सुरुवात होते स्ट्राईकला आपण पाहतोय दीपक नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सुभाष पहिलं षटक घेऊन येतोय या ठिकाणी विलास पुढील चेंडू प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते 33 धावांची आवश्यकता प्रेक्षकांच्या जुनी नजरेत मात्र आहेत रिव्हर्सिव्ह फटका मारण्याचा प्रयत्न केला होता शॉर्ट दरम्यान रिजन मधून जात आहे चेंडू यावेळेस मात्र एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते थोडीशी मिस स्पीड पाहायला मिळाले होते हो यावेळेस सटीक थ्रो जर लागला असता तर एक खंद्रेची घंटी पाहायला मिळाली असती त्या ठिकाणी परंतु मात्र वेल डन गुड रन विकेट करत असताना 2 धावा अडोशी पडोशी दोन्ही संगत राहिले एक दुसऱ्यांच्या मात्र नक्कीच सामना केला असेल एक दुसऱ्यांना जाणत आहेत आणि एक दुसऱ्यांना जाणत असताना आपण पाहतो की कोणत्या पद्धतीने मात्र या खेळपट्टीवर चेंडू हाताळला जाईल कारण थोडीशी नमी देखील विकेट झाली आणि विकेट होत असताना मात्र फायदा होईल का नाही गोलंदाजाला परंतु जोपर्यंत मात्र दीपक आहे तोपर्यंत हो यावेळेस गगनभरी छक्का पाहायला मिळतोय क्लिअर केलंय लॉक करत असताना मात्र एक क्लासिक फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी दीपक यांच्या बॅटच्या माध्यमातून येतोय षटकार आपण सांगले जाते ना की चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या मात्र घडवाव्या लागतात आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि योग्य वेळी निर्णय घेत असताना केलेले उपकार दिलेले शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं आपण विसरत नाही आणि विसरत नसताना आपण पाहतो की काही क्लायंटचा वापर करताना मात्र सामना चेंडूला फिरवून दिले होते फिरवत असताना आपण पाहतो या ठिकाणी मात्र एक लाजवाब फटका ओहो स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता प्रत्येकदा मात्र नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते करत असताना मात्र पिचवर मात्र थांबला तर होता परंतु मात्र गुड डिसिजन पाहायला मिळाला होता जो कॉल होता तो मात्र महत्वाचा होता कारण लेफ्ट हँड पर्यंत त्याला स्ट्राईक मिळते कारण सुभाष यांनी मात्र अखेर दमावर आपला एक सामना फिरवला होता जिंकवला होता आणि जिंकवत असताना आपल्या संघाला पॉल फायनलच्या सामन्यापर्यंत मात्र नक्कीच पोहोचवले कारण नशीब एवढं असेल की नक्कीच त्या संघाला बाय मिळाली आणि बाय मिळत असताना मात्र कोणता संघ लक बाय चान्स बाय लक आपण पाहतो की कोण नशीबवान असेल कारण सुभाष येतो स्ट्राईकला सुभाष भाऊ यांच्यासाठी देखील षटकारांसाठी बक्षीस लावले गेले या ठिकाणी आदरणीय भालचंद्र भाऊ घाटाळ यांच्याकडनं समर्पित एक षटकार म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जर षटकार मारले गेले तर 100 कॅश प्राइज लावले गेले सन्मान दिलाय ब्लॉक कॉल मध्ये थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मात्र या ठिकाणी प्लेट डाऊन होतोय बॅटच्या किनारा लागला होता आणि लागत नष्टमोर जाऊन आल्यानंतर मात्र पहिली विकेट पाहायला मिळते या ठिकाणी पहिली विकेटचे पतन पाहायला मिळते मात्र सुभाष चा फलंदाज बाद होतोय पार्टनरशिप तोडली जाते सन्मान देऊन डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळत असताना मात्र एक सिंगल धाव काढण्याचा मानस होता परंतु मात्र या ठिकाणी कुठेतरी रणनीती चुकते आणि चुकत असताना मात्र नाराज हताश माघारी येतोय या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच आपण पाहू शकाल बक्षीस महत्वाचं होतं की आपली विकेट पण या ठिकाणी मात्र सुभाष नाराज हताश होते नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल कोण गेला चंदू
आपण पाहतोय चंदू येतोय कारण सांगितलं की प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, बदल निश्चित घडेल. मग ती मनस्थिती असो आपली परिस्थिती, परंतु परिस्थिती बिकट आहे. एक महत्वपूर्ण विकेट गेली, महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय की षटकार 4 चेंडू टाकून झाली. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी 9, एक गडी बाद 9. हलकासा स्लोअर गतीमध्ये प्रयत्न परिवर्तन केलं होतं आणि परिवर्तन करत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी निर्धाव चेंडू. कारण मित्रांनो प्रत्येक चेंडू षटकार चौकार येत नाही, परंतु 10च्या सरासरीने धावसंख्या बनवायला आणि शेवटच्या षटकात 8, 10, 11, 12 जर धावसंख्या राहिल्या तर आपल्याला नक्कीच मोठे फटके खेळण्याची संधी मिळेल. परंतु मात्र मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात जर चेंडू डॉट व्हाल तर प्रेशर येऊ शकतोय. ऑन साइडला मोडलाय, परंतु मात्र मोठा फटका नाही या ठिकाणी. दीपक यांच्यावरती मात्र नक्कीच महत्वाची जबाबदारी असेल, परंतु मात्र षटक संपतंय. येणारे 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. धावसंख्या पाहायला मिळते 9 वर 1 म्हणजेच 1 गडी बाद आणि 9 धावसंख्या पाहायला मिळते. स्वामीनगर आसी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 5:53 असताना झाले असताना आपण पाहतो की या ठिकाणी 12 चेंडू मध्ये 24 पाहिजेत. 12 बॉल 24 म्हणजे 12च्या सरासरीने धावसंख्या बनावी लागली. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 2 चेंडू निवडायचे आहेत आणि सीमापार पाठवायचे आहेत. परंतु आपल्याला या ठिकाणी कोणती रणनीती असेल स्वामीनगर असेल संघाची पाहणी योग्य ठरेल. तत्पूर्वी आपण पाहतो या ठिकाणी महेश महाले येतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती. ऑन साइडला मारलाय फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा पूर्ण केली जाते. स्ट्राइक्स आपल्या समोर ठेवली जाईल की नाही यावेळेस. चुरशीची लढत या ठिकाणी मात्र नक्कीच आपलं पाऊल तर चुकलं होतं. या ठिकाणी पडला तर होता जमिनीवर, परंतु मात्र त्यात देखील आपली हिंमत न हारता दुसरी धाव देखील कंप्लीट पाहायला मिळते. मिळत असताना अजूनही आपण पाहतो की जिथे 24 धावा लागत होत्या तिथे मात्र 11 चेंडू 22 धावा. हे समीकरण हे षटक महत्वपूर्ण असणार आहे. हे षटक महत्वपूर्ण असल्या कारण आपण पाहतो की या ठिकाणी 3 षटकार 4 षटकार मारले जातील का, सरकारने विजय प्राप्त घोषित केला जाईल का पाणी योग्य कारण अंतिम 8 मध्ये पोहोचण्यासाठी मात्र दोन्ही संघासाठी तळमळ चालू आहे. लढत चालू आहे, युद्ध चालू आहे आणि हे युद्ध कोण जिंकेल ते मात्र नक्कीच इतिहासाच्या पानावर नक्कीच लिहिलं जाईल. आणि लिहत असताना आपण पाहतो या ठिकाणी जेव्हा मात्र दगडाला सेंदूर लावला जातो तेव्हा मात्र त्या दगडाला देव मानलं जाते. परंतु मात्र नक्कीच माणसात देव आहे आणि माणसात देव असल्याने मात्र या ठिकाणी माणसातला देव शोधावा लागेल. आणि लागत असताना आपण पाहतोय रिव्हर्सिव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, अपील केली होती, परंतु मात्र आपल्या बॅटला लागला नसलं. बहुतेक बॉडीला टच झाल्यानंतर यष्टीच्या पाठीमागे अजूनही 10 चेंडू 22 धावा. जोपर्यंत मात्र या ठिकाणी दीपक आहे तोपर्यंत मात्र विजयाची उमेद असेल, कारण तो मॅच विनिंग फलंदाज आहे. हे मात्र देखील ब्राह्मणपडाचे गोलंदाज देखील स्वच्छत असतील आणि स्वच्छत होत असताना आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग स्टॉप रिजन चेंडू जातोय, रोखू शकणार की नाही, परंतु मात्र पाठला करत असताना मात्र विकेट किपर यांची गलती होते. या ठिकाणी आपण पाहतो चेंडू सीमा पार निघून जातोय. चौकार बायच्या स्वरूपात मात्र चौकार जातोय. चौकार आल्यानंतर धावसंख्या तर वाढतेच, परंतु मात्र अजूनही जिथे मात्र 22 धावा लागत होत्या तिथे मात्र चौकार केल्यानंतर 18 धावांची आवश्यकता. आपण पाहते रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. कुठे ना कुठे मात्र स्विंग केला जाईल का या पक्षात मात्र रिव्हर्सिव्हची फटकेबाजी पाहायला मिळत होती, परंतु मात्र अजूनही 18 धावातून 3 षटकार मारले जातील का, कारण 9 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. ओहो लॉफुल टॉच चेंडू होता यावेळेस. फटका हुकतोय, फटका चुकतोय, डोक्याला हात देखील लावला जाते. जर पाहायला लागला पॅडला लागला नसता तर त्रिफळातीत झाला असता. आणि त्रिफळातीत होत असताना मात्र नशीब आज कुणाचे साथ देईल पाहणे योग्य ठरेल, कारण या संध्याकाळच्या सत्रात दोन्ही संघासाठी मात्र एक महत्वपूर्ण सामना. कारण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ब्राह्मणपडा या संघाने वावर संघाला पराभूत केलं होतं. मात्र नक्कीच आज किती नशिबाचा दिवस असेल तो मात्र स्वामीनगर या संघाचा, कारण बाय मिळाली होती आणि बाय मिळत असताना संधी निर्माण झाली कॅच पकडण्याची. विकेट किपर देखील अनुमान अंदाज चुकतोय, परंतु मात्र झेल देखील सुटतोय. कॅचेस विन मॅचेस, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच, कॅच पकडा मॅच जिंका. परंतु या ठिकाणी आज नक्कीच आज दिवस असेल तर मात्र या ठिकाणी दीपक यांचा, कारण आतापर्यंत जर बघायला गेलं तर बॉल्ड होता होता वाचला, त्यानंतर कॅच उडालेला मात्र विकेट किपर यांनी देखील गुड ट्राय केलं होतं, परंतु मात्र चेंडूपर्यंत तर पोहोचला होता, परंतु हातातून सटकल्यानंतर जीवनदान मिळाले. 2 धावा तर येतात, अजूनही 16 धावा दूर. 7 चेंडू 16 धावा.
बघायला गेलं तर एक षटकार क्षमता तर आहे या फलंदाजाकडे, परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र हिंमत तर हारणार नाही, कारण प्रत्येकदा या ठिकाणी महेश भाऊ यांना देखील अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. लॉफुल टॉच यावेळेस पाठीमागे क्षेत्ररक्षण क्लिअर केलंय, चेंडू जाते सीमा पार, आर पार चौकार, षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संघ पाहायला मिळते या ठिकाणी 21 धाव संख्या. आता मात्र आपण पाहू शकाल 6 चेंडू आणि 12 धावा, 2 षटकारांची गरज. 1 षटकार 1 चौकार 2 सिंगल धाव. कोण जिंकेल, कोणाच्या बाजूने आज नसीब झुकतंय या ठिकाणी, कोणाचे लक मात्र साथ देईल कोणाचं ते पाहणे योग्य ठरेल, कारण 6 चेंडू आणि 12 धावा. रामदास येतोय शेवटचे षटक टाकण्यासाठी ब्राह्मणपाडा संघाकडनं. तात्पुरते आपण पाहतो की बऱ्याचशा ठिकाणी मात्र क्रिकेटच्या महासंघाबद्दल आपल्याला पाहू शकाल की देखीच्या बऱ्याचशा ठिकाणी मात्र क्रिकेटचे सामने चालू आहेत, परंतु मात्र ह्या आजच्या दिवसातील अंतिम पॉल फायनलच्या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण पाहू शकाल की दोन्ही संघाला संधी आहे. एक बाजूने बघायला तर रामदास चांगलीशी गोलंदाजी करेल तर ब्राह्मणपाडा संघाकडे गेम वळू शकते. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय दीपक यांना जर नॉन स्ट्राईक लाईनला ठेवलं आणि एका बाजूने जर गोलंदाजी चांगली पडली तर मात्र नक्कीच वापसी करावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय विकेट तर हो 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 काय संधी निर्माण झाली रन आउटची, परंतु मात्र या ठिकाणी 1 धाव कंप्लीट पाहायला मिळते. समीकरण बदलत आहे. विकेट किपर यांच्याकडून थोडीसं आपल्याला पाहायला मिळते की नक्कीच या ठिकाणी मिस फील्ड तर नाही, परंतु मात्र माइंडचा वापर केला गेला नाही. नॉन स्ट्राईक कॅनला थ्रो फेकला गेला असता तर विकेट पाहायला मिळाली असती, परंतु 1 धाव पूर्ण कंप्लीट पाहायला मिळाली. म्हणजेच आज बघायला तर नक्कीच नशिबाची साथ लाभलेली दिसते सामीनगर या संघाला, कारण बघायला तर त्यांना एक बाय मिळाली होती. बाय मिळत असताना आपण दीपक यांना एक बघायला तर कॅच सॉलला गेला होता, त्याच्यानंतर रन आउटच्या स्वरूपात मात्र संधी निर्माण झाली होती, परंतु अद्याप बघायला तर नशिबाची साथ लाभलेली दिसते सामीनगर अशा संघाला, कारण 5 चेंडू आणि 11 धावा. अपन पाते कि ट्रॉफी जितना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पाणी योग्य ठरले की कोण पत्थर भगवान बनवेल आणि कोण मारेल षटकार चौकार कोण विकेट काढेल. यावेळेस डाऊन टू ग्राउंड फटका स्ट्रेट ड्राइव्ह. ओहो काय फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेला फटका, ताकदवर शक्तिशाली फटका पाहायला मिळतोय, क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. षटकार 4 चेंडू 5 धावा. या पाहतो ना क्रिकेट मध्ये की क्रिकेट हा एक अनिर्णित खेळ असतोय. कॅचेस विन मॅचेस, जिथे मात्र विकेट किपर यांनी ट्राय केलं होतं, परंतु झेल सोडल्यानंतर मात्र षटकार येतोय. पाणी योग्य ठरेल की जुनी आपण पाहतोय की 4 चेंडू आणि 5 धावा. मोठ्या फटक्याची गरज आहे की नाही, परंतु मात्र माइंड काय असेल ते मात्र फलंदाजाचे असेल. पाणी योग्य ठरेल. ओहो इनकटर स्विंग केला होता, मात्र लेंथ मध्ये पडल्यानंतर मात्र कलात्मक परिवर्तन पाहायला मिळालं होतं. आता आपण पाहतो की नक्कीच जर बॅटचा लागला असता तर नक्कीच कव्हर मधून चौकार पाहायला मिळाला असता, परंतु मात्र नाही. 3 चेंडू टाकून झाली, 7 धावा खर्च केलाय. अजूनही आपण पाहतोय 3 चेंडू आणि 5 धावा. वर्ड मॅच. काय प्रेक्षकांची नजर देखील जाऊ घरी की नको जाऊ, अजूनही आपण मात्र मैदानाची जी जागा आहे ती मात्र सोडलेली दिसत नाही. कोण जिंकेल आणि कोण जिंकत असता आपण पाहतो की एक शेर तर दुसरा सवा शेर, कोण बनेल बब्बर शेर. ओहो ज्या फलंदाजांनी मॅच समोर आणली होती त्याच फलंदाजीने मात्र नक्कीच घालवेल का, कारण चेंडूवर लक्ष ठेवून केंद्रित करून मात्र फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु मात्र मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात फटका हुकतोय. समीकरण परत एकदा बदलतंय मित्रांनो. या ठिकाणी 2 चेंडू आणि 5 धावा. त्यानंतर नक्कीच आमच्या 7 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 305 लोक आमच्या मात्र नक्कीच मॅच पाहताना पाहायला मिळतात 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, कारण काय चुरशीची लढत पाहायला मिळते या ठिकाणी. वर्ड कमबॅक पाहायला मिळते या ठिकाणी बॉलर रामदास यांच्याकडनं, कारण जिथे मात्र 4 चेंडू मध्ये 5 धाव लागतात त्यात 2 चेंडू निर्धाव काढले आणि काढत असताना आपण पाहतोय 5वा चेंडू. ऑन साइडला बॉर्डलाय पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, मात्र थोडीशी मिसफीड झाली. दुसरी धाव खाली झाली की नाही, सटीक थ्रो जाते विकेट किपर यांच्याकडे, परंतु मात्र खराब थ्रो असला कारण मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धावानंतर आपण जी स्तुकता आहे ती मात्र सिंगलला पोहोचलेली दिसते, कारण सुपर ओव्हर होईल का, पाणी योग्य ठरेल, कारण 1 चेंडू आणि 3 धावा.
जिथे मात्र 2 चेंडू डॉट झाले नसते तर आपण पाहू शकाल की हा सामना जिंकला असता की नसता, परंतु मात्र 2 चेंडू जात असताना अजूनही हिंमत हारली नाही. कोणताही संघ अजूनही मात्र हरण्याच्या मनस्थितीत नाही, कारण सांगली जात्रा की डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. संकट तर आले. एक चेंडू आपण पाहिलं जाईल, डॉट काढला जाईल का, 3 धावा काढला जाईल का, चौकार जाईल का, षटकार जाईल का, कारण आपण पाहतो ना की क्रिकेट म्हणजेच काय तर नक्कीच एक उत्सुकता सिंगीला पोहोचली आणि सिंगीला पोहोचत असताना समीकरण पाहायला मिळत आहे. एक बॉल 3 धावा ना, 3 धावा. त्यात परत आपण पाहतो की ज्या फलंदाजाने षटकार मारून मॅच समोर आणली होती तोच फलंदाज मात्र मॅच हारेल का, परंतु नशिबाची साथ कोणाला लाभते पाहायचे आहे. पाहत राहा, ऐकत राहा. शेवटचा चेंडू हुक केलाय, कट केलाय, कट करत असताना मात्र या ठिकाणी नाराज जातात. अंतिम क्षणापर्यंत मात्र पावनखिंड लढवली, परंतु मात्र आज नशिबाची साथ लावलेली दिसते. साथ तर दिली होती, परंतु या ठिकाणी ब्राह्मणपडा या संघाने 1 धावेने सामना जिंकला.